मॅचला सुरुवात होण्यापूर्वी जे सपोर्टर्स स्पॉन्सर्स आम्हाला लाभलेले आहेत त्यांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्मान्य सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात बाळ्या मामा आपले विशेष आभार. विष्णू चंदे साहेब आपले विशेष आभार. गणेशजी गुळवी साहेब आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आमदार शांताराम मोरे साहेब आपले देखील विशेष आभार. सचिन गोडविंदे साहेब अनेगावचे उद्योगपती आपले देखील विशेष आभार. तसेच ग्रामपंचायत तळवलीचे सदस्य जगदीश राऊत साहेब आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत आपल्या विशेष सहकार्याबद्दल. भाई पाटील अर्थात अंकल कुरुंद यांचे देखील विशेष आभार. शैलेश बिडवी साहेबांचे आभार आम्ही व्यक्त करतोय. रवींद्र विशे साहेब आपले देखील विशेष आभार. तारिक गोरे साहेब, विश्वास मागे साहेब, माजी सरपंच वाशिरे आपले देखील आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. तसेच कुकसे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निलेश देसले साहेब आपले देखील विशेष आभार. सादिक शेठ, सुधीर शेठ म्हात्रे आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. A7 मोटरचे देखील खूप खूप आभार. मॅचला सुरुवात होते आणि पहिल्याच बॉलवर स्विच हिटचा जबरदस्त फटका. रेहानच्या बॅटमधून खणखणीत चौकार. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य अजय चव्हाण यांचं देखील आहे. ग्रामपंचायत तळवलीचे सदस्य आपले देखील विशेष आभार. त्याचप्रमाणे प्रकाश भोईर साहेब, राकेश पाटील साहेब, मनोहर ठाकरे साहेब, विजू गायकर साहेब, महेश राऊत साहेब जे सरपंच आहेत तळवली ग्रामपंचायतीचे आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. कुकसे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोहर भोईर साहेब आपले देखील विशेष आभार. निवृत्ती मगर सर आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देतोय. शुद्धोदन जाधव साहेब, उपसरपंच डोहळे आपले देखील विशेष आभार. आणखी एक चांगला फटका. जबरदस्त इम्प्रोवाइज क्रिकेट येथे रेहान दाखवत असताना बॅक टू बॅक दुसरा चौकार. रुपेश जाधव साहेब आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देत आहोत. आपले विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत आपल्या विशेष सहकार्याबद्दल. सन्मान्य पांडुरंग धर्मा पाटील साहेब, पांडुशेठ आपले देखील विशेष आभार. योगेश उर्फ बंटी साहेब आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. गुरुशेठ खालिंग यांचे देखील विशेष आभार. गुरुनाथ जाधव साहेब, सरफराज पप्पू सर अर्थात जे हेडमास्टर आहेत तळवली हायस्कूलचे त्यांचं देखील चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. भगवान भोईर साहेब ज्यांचा संघ नुकताच जिंकला अमर स्पोर्ट्स कासने आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. हा चांगला बॉल डॉट बॉल येतोय. गिरीश पाटील साहेब चिंचवली आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. GBN ऑनलाईन आणि चेतन पाटील दळेपाडा यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. जाऊयात या मॅचच्या दिशेनं. आता समालोचन कक्षामध्ये परिवर्तन आम्ही करीत आहोत. इट्स ओव्हर टू गायकवाड सर. अतिशय सुरेख सुंदरतेने स्विच हिटचे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं 2 चेंडू 2 चौकार, त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू गेला आणि तिसऱ्या चेंडूवरती चौकार. अशा पद्धतीनं रेहानच्या बॅटमधून या पहिल्या षटकामध्ये 3 चौकारांची बरसात होते. 12 धावा धावफलकावरती. एक चांगली अशी सुरुवात, दमदार सुरुवात. बरोबर स्क्रीनच्या बाजूला म्हणजेच कोरुनेंकडे जी स्क्रीन लावलेली आहे त्याच्या बाजूला एक गाडी आहे व्हाईट, म्हणजे वॅगनर गाडीच्या बाजूला जी गाडी आहे कृपा करून त्या गाडीवरनं काचा परावर्तित होत आहेत. अजान असल्यामुळे आम्ही समालोचन थांबवत आहोत.
कासणे संघ जिथे उभा आहे ना त्याच्या मागच्या बाजूला एक फॉर्च्युनर गाडी आहे. प्लीज त्यांच्या मालकांना विनंती करतोय ती फॉर्च्युनर गाडीवरनं किरणं परावर्तित होत आहेत. ज्यांची कोणाची गाडी आहे ती गाडी कृपा करून दूर करा प्लीज. कासणे संघाची खेळाडू ज्या ठिकाणी उभे आहेत त्याच्या बाजूला बघा वॅगनर गाडी आणि वॅगनरच्या पलीकडे एक फॉर्च्युनर गाडी आहे. त्या गाडीच्या मालकांना नम्र निवेदन आपण तिथून त्वरित आपली गाडी दूर करा. मैदानावरती किरणं परावर्तित होईल अशा पद्धतीने गाड्या लावू नका. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आणि खेळाडूंनीच प्लेयर्स पॅव्हलियनमध्ये बसायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणी तिथे उभी राहू नका, बसू नका. अम्मान गोलंदाजी दुरात थांबवलं. पहिला चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. वाडी शिलाँगच्या क्षेत्रामध्ये षटकार पाहायला मिळतोय. उद्योगपती यासीन शेख यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. 23 धावा धावफलकावरती. अम्मांचं स्वागत षटकारानं करतोय रेहान, ज्याने यापूर्वी 4 चौकार आणि 1 षटकार आणि एकेरी धाव. 23 धावा वैयक्तिक. दरम्यान पुढचा चेंडू फुल्लर लेन फुलटॉस चेंडू होता. संधीचं सोनं करता आलं नाही. निर्धाव चेंडू. 23 धावा धावफलकावरती. कैफ रईस काही मार्गदर्शन करतो आपल्या क्षेत्ररक्षकांना. दरम्यान पुढचा चेंडू अम्मान. फुल्लर लेन चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेला, झेल टिपला गेला. 23 धावांवरती पहिला गडी गमावला गेलाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडू षटकार, त्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव. त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी, कारण सेट झाला होता. रेहान अतिशय दर्जेदार फलंदाजी करत होता. मात्र या फलंदाजाला बाद करण्यात यश येते. स्वतः निराश होत रेहान तंबूचा रस्ता धरतोय. रोहन झेल टिपला. दरम्यान शैलीदार फलंदाज अरकाम पटेलचं आगमन होतंय. मोहम्मद अजरुद्दीन म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर मनगटी फटके खेळण्याची ताकद आहे या खेळाडूमध्ये. अरकाम पटेल अनेक मैदानं गाजवणारा फलंदाज. धावफलकावरती 1 बाद 23 धावा. व्हाईट फॉर्च्युनर गाडीच्या मालकांना नम्र निवेदन, गाडी जिथून दूर करा. दरम्यान अम्मांचा पुढचा चेंडू, मोठा फटका, चेंडू जाईल. काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे षटकार. 29 धावा. अतिशय सुरेख दर्शनी फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्लॉटमध्ये होता चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याच्या नादात डाव्या एसटीच्या रोखाने टाकला गेला आणि डावखुरा फलंदाज आहे. स्वाभाविकपणे त्याच्यासाठी ही पर्वणी होती. दरम्यान पुढचा चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडू नेटचा संपर्क नाही. एकेरी धाव. तीस धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यात सलामीला आलेला खिजर बऱ्याच प्रतीक्षेनंतर चेंडू खेळायला मिळतोय. आतापर्यंत 11 चेंडू झाले. दरम्यान पुढचा चेंडू अम्मांचा. अतिशय सुरेख रीतीने टाकलेला चेंडू, तेवढाच चांगला फटका मिडऑफच्या क्षेत्रामध्ये. एकेरी धाव. एकतीस धावा. धावफलकावरती आपल्याला धडकलेल्या पाहायला मिळतात. एक गड्याच्या मोबदल्यात.
2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. अधिकाधिक धावा जोडण्याचे मनसुबे या ठिकाणी आसिफनं टॉस जिंकल्यावर व्यक्त केले होते भावना. यापुढील जो सामना आहे तो दळीपाडा वर्सेस कांदळी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय, आपण समालोचन कक्षासमोर सज्ज राहणार आहात. पिंटू ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं वैयक्तिक, तिसरं षटकही हाताळतोय, याचाच अर्थ वैयक्तिक दुसरं षटक. एका गोलंदाजाला इथे 2 षटकं हाताळण्याची संधी मिळते आणि पिंटू ही जबाबदारी घेतोय. पिंटूच्या माऱ्याला सामोरा जाईल खिजर रईस. दोन्ही फलंदाज डावखुरे आहेत तलोली स्पोर्ट तलोली संघासाठी. एका बाजूला खिजर रईस, दुसऱ्या बाजूला अरकम पटेल. पिंटूचा पहिला चेंडू निश्चितच स्विच हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. चेंडूला अचूक रीतीने ओळखलं होतं. आखूड टप्प्याचा हा चेंडू होता. जसा चेंडू ज्या दिशेला येतो त्याच दिशेने फटका खेळला गेला. षटकारात त्याचं परावर्तन केलं. 37 धावा धावफलकावरती. सुंदर टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान पिंटूचा पुढचा चेंडू पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फंबलिंग क्षेत्ररक्षणात चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हा चेंडू अडवणं अतिशय सोपं होतं, मात्र चुकी घडते शहबाजकडनं. कोंबड्या पकडण्याचा सराव शहबाजला कमी पडला. चेंडू हातातून निसटला. 4 धावात रूपांतर झालं. धावफलकावरती धावा झळकल्या 41. निराश असेल पिंटू. गोलंदाजांना आणखी काय करायला हवं असं वाटत असेल. दरम्यान पुढचा चेंडू आणखी एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू पुढे पडतोय. शहबाज त्याच्या मागे पळून एक धाव पूर्ण केली गेली. 42 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकात आतापर्यंत 3 चेंडू 11 धावा बाद झाले. दरम्यान अरकम पटेल समोर जाईल. निश्चित एक अतिशय दर्शनीय फटका. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे. भिंत भेदता येत नाही. झेल टिपला जातोय. दुसरा झटका फटका अरकम पटेलच्या रूपाने मिळतोय. खूप सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता गणेश. पूर्ण कल्पना होती त्याला की या ठिकाणी फटका खेळला जाईल, कारण अरकम पटेलचा आवडता झोन होता आणि त्याच दिशेनं फटका खेळला गेला. झेल अचूक टिपला गेला. दुसरा झटका फटका दिला जातोय तलोली स्पोर्ट संघाला. दोन बाद 42 धावा. कामरान पटेल हुकमाचा एका अष्टपैलू खेळाडू. दुसऱ्या बाजूला असेल खिजर रईस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 42 धावा 14ची सरासरी. अजूनही काही चेंडू शेष आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि पाहूया पंचांचा इशारा. षटकार. 48 धावा धावफलकावरती. मिस टाईम फटका होता, मात्र चेंडू सीमारेषा पार जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या एष्टीवरती जाणीवपूर्वक चेंडूची जर आपण ठेवण ठेवली तर या ठिकाणी फलंदाजांसाठी ती पर्वणी असते आणि त्याचा लिलय या कामरान पटेल स्वीकार करतोय. 48 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. पुढचा चेंडू निश्चितच एक मोठा फटका. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. 54 धावा. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला वळण्याचा जो प्रयत्न होता अचूक ओळखलं होतं, कारण चेंडू आहे तो हाफ फॉली होता जवळजवळ आणि त्याचा फायदा घेतला. चेंडूला ओळखलं, भिरकावून दिलं. 54 धावा. 18च्या सरासरीला परिस्पर्श केला जातोय.
अशाच पद्धतीने जर धावा होत राहिल्या तर धावा 80 ते 90 पर्यंत धावफलक जाणार आहे. त्यामुळे धावांवरती रोख लावणं अत्यंत गरजेचं असेल. कैफ रईस मला वाटतं चौथं षटक हाताळती सामोरं जाईल तो खिजर रईस. कैफवरती जबाबदारी असेल. धावा संख्येला अंकुश लावण्याची गरज आहे. यापुढील सामना दळेपाडा वर्सेस कांदळी मीनाक्षी स्पोर्ट्स या दोन्ही संघांच्या कर्णधार विनंती करतोय आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. चौथं षटक कैफ रईस सामोरं जाईल खिजर रईस. बॅटची कडा घेत चेंडू एष्टी रक्षकाकडे गेलेला होता, मात्र सुदैवी ठरला खिजर. 54 धावा धाव फलकावरती दोन गाड्यांच्या मोबदल्यात. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने कैफ रईस याने हाताळला. गोलंदाजी हा नेहमीच एकशे प्रश्न अर्जुली पुढे राहिलेला आहे आणि दोन्ही संघ पाहिलात तर आपण पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही गावं आजूबाजूला. दरम्यान पुढचा चेंडू एक मोठा फटका बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू जाईल सीमारेषा पार, जिथे सीमारेषा खूप जवळ आहे आणि चेंडू मात्र खूप दूर दूर गेलेला आहे. 60 धावा धाव फलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू आणखी एक उत्तुंग फटका. तोच क्षेत्र षटकाच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत दोन गड्यांच्या मोबदल्यात. 66 धावा. धावांचा पाऊस पडला गेलाय. पहिला चेंडू निर्धाव. पुढच्या दोन चेंडू सलग षटकार आपला पाहायला मिळत आहेत. जणू काय प्रॅक्टिस मॅच आहे अशा पद्धतीनं इथे चौकार षटकार पाडला जातोय. पुढचा चेंडू एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बसला आणि खिजर या ठिकाणी मात्र फसला, कारण कोणत्या प्रकारचा चेंडू आणि बॅट यांचा संपर्क पाहायला मिळत नाही. आतापर्यंत 4 चेंडू ज्यामध्ये 2 निर्धाव 2 षटकार. 67 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. दरम्यान पुढचा चेंडू डाव्या एष्टीवरती चेंडू ठेवला गेला. एक चांगला फटका एका टप्प्याच्या साने चेंडू जाईल सीमारेषा पार. 70 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. दमदार अशा पद्धतीनं विस्फोटक फलंदाजी. नाणेफेकीसाठी मी दळेपाडा संघ त्याचप्रमाणे मीनाक्षी स्पोर्ट कांदळी या दोन्ही संघांना विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आहे. 70 धावा. काय पाहिजे पुढचा चेंडू आणखी एक उत्तुंग फटका. चेंडू जाईल मिड विकेटच्या क्षेत्रात सीमारेषा पार. दूर दूर जाणारा षटकार. सकाळी न्याहारी खूप जबरदस्त केलेली दिसते खिजर रईस यांनी. मैदानावरती बरोबर मला वाटतं 8:15ला ते आलेले आहेत. 7:30ला न्याहारी केले आणि त्या न्याहारीची ताकद ते दाखवून देत आहेत. शहात्तर धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. एकोणीची सरासरी येते आणि तलवलीसाठी निश्चितपणे, कारण आपण जर पाहिलं ना, एक मला सामना अजूनही पाहतो, अंतिम सामना होता मला वाटतं स्वर्गीय हरिभाऊ पाटील चषक. त्या चषकामध्ये नाणेफेकीचा कोल चेरोबाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. संध्याकाळची वेळ होती, बरोबर सामना 6 षटकात होता. 78 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि असं वाटत होतं चेरोबा वाशेरे संघाला की आम्ही फलंदाजी जोरावरती पार करू, परंतु लतीफ आणि त्याच्या सर्व सहकार्याने मात्र ज्या पद्धतीनं बंदिस्त करून टाकलं. खूप सामना एकतर्फी पाहायला मिळाला, मात्र चेरोबाचा तो निर्णय चुकलेला होता. प्रथम दरम्यान 2 अर्धशतक झळकवणारा खिजर आहे. दरम्यान उजव्या एष्टीच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा वाईट. 77 धावा. खिजर रईस यावर्षी फॉर्ममध्ये आहेत. आजसुद्धा आपण जर त्यांचा विचार केला खेळीचा, तर आतापर्यंत
त्यांच्याकडनं ज्या धावा निघालेल्या आहेत त्या 26 धावा 32 धावा आहेत त्यांच्याकडे. दरम्यान पुढचा चेंडू एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेटच्या क्षेत्राकडे चेंडू जाईल, गॅप शोधला, चेंडू जातोय दुसऱ्या टप्प्यामध्ये सीमारेषा पार, चौकारच्या जोरावरती धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा झळकता आहेत. एक्क्याऐंशी धावा. दरम्यान पुढचा चेंडू उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवला होता, चेंडूला अधिक उंची मिळाली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक येतोय, अचूक झेल टिपतोय आणि कामरान पटेल सारखा मोठा खेळाडू बाजून तंबूत परततोय. चुकीचा फटका निवडला होता कारण उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू जात होता. चेंडू सोडला असता तरीसुद्धा कदाचित वाईट मिळाला असता, पण या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, बाद होतोय. कामरान पटेल तंबूत परततोय. 81 धावा, धावांचा तर डोंगर उभारला गेला. मैदानावरती पाहिलं तर अर्धोली संघाच्या गोठामध्ये शांतता, आपल्याला स्तब्धता सांगून जाते की हा स्कोर किती विशाल उभा राहिलेला आहे. आसिफ संघाचा कर्णधार, जर सलग 3 षटकार मारले तर हसन यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आलंय आसिफसाठी. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज रोहन, एकेरी धाव घेतली जाईल. 82 धावा धावफलकावरती. खिजर रईस वैयक्तिक 32 धावांची खेळी करतो आहे. इथून किती धावा करणं जोडणं त्याला फार महत्त्वाचं, कारण इथे जर 3 षटकार त्याने जोडले तर 50 धावा, म्हणजे तिसरं अर्धशतक या मोसमात आपल्याला पाहायला मिळू शकतं. पण त्यासाठी षटकांचे हॅट्रिक पूर्ण करणं बंधनकारक राहील. माफ करा, याच मैदानावरती त्याच्याकडनं 2 अर्धशतक झळकवले गेले होते एकाच दिवसात. दरम्यान पुढचा चेंडू आणि एक उत्तुंग षटकार, षटकारच्या जोरावरती 38 धावा वैयक्तिक रूपात आणि सांघिक रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यात 88 धावा. धावांचा डोंगर विशाल हिमालयाप्रमाणे उभा राहिलेला आहे. एव्हरेजची चढाई करतायत जणू काही. दरम्यान पुढचा चेंडू अतिरिक्त चेंडू बाहेर टाकला तो, पंचांचा इशारा वाईट येते. 89 धावा, 38 धावांची वैयक्तिक खेळी आपल्याला पाहायला मिळते. खिजर रईस यांची अजूनही काही चेंडू शेष आहेत त्यांच्याकडे. वैयक्तिक अर्धशतक झळकावलं जाईल का? स्वर्गीय हरिभाऊ पाटील चषकाची आठवण आपल्याला पुन्हा एकदा जागृत केली जाईल का? आणखी एक उत्तुंग षटकार, स्वतः पडला मात्र चेंडू सीमारेषा बाहेर धाडला. लाजबाब 95 धावा धावफलकावरती. या चेंडूचा षटकार लागला तर डबल धमाका आहे. वैयक्तिक अर्धशतक झळकावलं जाईल आणि सांघिक शतक साजरं होईल. पाहूया महत्वाचा चेंडू. यस, आणि अशा पद्धतीनं डबल धमाका देणारा हा षटकार. वैयक्तिक अर्धशतक, 50 धावांची खेळी आणि सांघिक धावा 101, 101. 102 धावा विजयाचं लक्ष्य असेल. दरम्यान स्वर्गीय हरिभाऊ पाटील चषकामध्ये त्यांनी 2 एका दिवसात अर्धशतक झळकावले, त्याची ओढली गेले. ज्या पद्धतीने स्वर्गीय हरिभाऊ पाटील चषक पटकावला गेला त्याच पद्धतीने तलोली ट्रॉफी पटकावली जाईल का? आपण जाणार आहोत नाणेफेकीकडे. दळीपडा वर्सेस मीनाक्षी स्पोर्ट कांदळी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय, आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स समोर यायचं आहे. मुजब्बीर चिखलेकर आणि मोहम्मद शेख यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. एक सुंदर अशा पद्धतीने टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. महत्त्वाचा सामना दळेपाडा वर्सेस मीनाक्षी स्पोर्ट कांदळी
दोन मातब्बर संघ आहेत. मयूर दळवी यांना इन ॲक्शन आपण पाहणार आहोत. मयूर जाधव कांदळी संघाचं प्रतिनिधित्व करणारा एक अतिशय शैलीदार फलंदाज. समीर गरज पण आहे. तलवली ट्रॉफी 2025 प्री एंट्री टुर्नामेंट. मिस्टर भगवान भोईर, मिस्टर मनोहर ठाकरे, रवींद्र विशेसाहेब, शैलेशजी बिडवी, राकेशजी पाटील, गिरीशजी पाटील, विजू गायकर, भाई पाटील, निवृत्ती मगर सर, शुद्धोधन जाधव, रुपेश जाधव, त्याचप्रमाणे मान्यवरांची आपण नामोल्लेख करू. दरम्यान नाणं आहे. एका बाजूला अफसर राईस, दुसऱ्या बाजूला तलोली ट्रॉफी. हे नाणं मी मान्यवरांच्या हातामध्ये देतोय आणि या ठिकाणी मीनाक्षी स्पोर्ट झाकून घ्या. नाणेफेकीचा कोल होतोय. वेताळ दळेपडा अफसरबाई अशी मागणी केली आणि त्या पद्धतीने नाणेफेकीचा कोल आलाय. नरेश राऊत यांच्याकडनं एक शीतपेय आहे, ते ॲपेफीज आपण त्यांना प्रदान करणार आहोत. धन्यवाद. प्रमुख अतिथी विनंती करतो आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. सन्माननीय महेशजी राऊत साहेब, त्याचप्रमाणे पापा मुकरे आणि अफसर रईस यांचं मोलाचं योगदान आहे. सुंदर टॉस बॉक्स आहे. JBN ऑनलाईनचे आमचे तिन्ही प्रतिनिधी आपण यांना पाहतो आहोत. नाणेफेकीचा कोल जिंकलेला आहे. प्रशांत निर्णय काय घेणार? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा डाव आहे. क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? मीनाक्षी स्पोर्ट कांदळीकडे धडाकेबाज फलंदाज आहेत. समोरचा संघ चांगला आहे, फक्त कमीत कमी धावाचा आणि जास्तीत जास्त धावण्याचा प्रयत्न करू आम्ही. कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल आणि आम्हाला जास्त चांगल्या धावा करण्याचा त्यांचा प्रयत्न असं ते भावना व्यक्त करतायत. मागच्या 2 वर्षाचा जर मी लेखाजोखा पाहिला तर दळेपाडा संघानं काच टाकलेली आहे. चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आम्हाला पाहायला मिळतोय. तर इथे प्रतिस्पर्धी संघ किती तगडा मोठा काय खेळाडू आहेत हे न पाहता रोमहर्षक लढतीची अपेक्षा तुमच्या पाठीराख्यांची आहे, या ठिकाणी प्रेक्षकांची आहे. त्याची पूर्तता आम्हाला पाहायला मिळेल. त्यांचा आणि आमचा मागच्या वर्षी एक सामना झालेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही विजयी झालेले आहे आणि तसंच करण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. म्हणजे विजयाचं आपण जर समीकरण पाहिलं, एक सामना इकडे झालेला आहे पण तो वर्ष वेगळं होतं, हे नवं वर्ष आहे, त्यामुळे विजयाचंच रूपांतर करण्याचा प्रयत्न असेल. प्री एंट्री टुर्नामेंट आहे, काय वाटतं? एवढ्या मोठ्या सध्या महागाईच्या काळात आणि टुर्नामेंट होत पण नाही, एवढ्या याच्यामध्ये फ्री एंट्री टुर्नामेंट ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. यस, अतिशय महत्त्वाची बाब आहे. नाणेफेकीचा कोल महत्त्वाचा होता. हां, गमावलेला आहे. किती धावा जोडण्याचे मनसुबे ठेवले असतील? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. यामध्ये महत्त्वाची जबाबदारी कोणाची असेल? मयूर, समीर, विशाल, ऋतिक सर्वांचे. त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी आम्ही एक सामना जिंकला आणि यावर्षी आता परत सामना होतोय, तर गेल्या वर्षाचे पराभवाची सव्याज परतफेड करण्यासाठी तुम्ही आतुरलेले असाल का? हां, आम्ही 100 देण्याचा प्रयत्न करू, 100%. म्हणजेच लढत ही रोमहर्षक आणि रंगतदार असेल. नाणेफेकीचा कोल आहे. वेताळ दळेपाडा संघाने प्राप्त केला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केले मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघाला. 2 संघ कडवी लढत आणि या कडव्या लढतीचा आनंद घेणार आहोत. समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत माझे साथी समालोचक अजय खरत. थँक्यू सो मच गायकवाड सर. सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तलवली ट्रॉफी 2025मध्ये. ज्यांच्याकडून ही स्पर्धा आपल्यापर्यंत आली आहे तेच आता गोलंदाजीसाठी. अफसर रईस पहिलाच बॉल उंच उडवलाय. मिस टाईम फटका. फिल्डर येतोय कामरान आणि ओहो, लॉंग ऑनमधून देखील खेळाडू आला होता. ताळमेळचा अभाव, दोन्ही खेळाडूंमध्ये कॉलिंगचा अभाव होता आणि त्याचाच परिणाम की झेल ड्रॉप झालाय. जीवदान मिळालंय फलंदाज कैफला. मोठं टार्गेट येथे अचीव करायचं. 102 धावा बनवायच्या आहेत. थोड्याच वेळात भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात बाळ्या मामा यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये होणार आहे. सुरेख बॉल जास्त वेग नव्हता परंतु बाउन्स खूप चांगला प्राप्त केलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गणेश. आज खिजर रईसनं कमालीची बॅटिंग केली. अवघ्या 12 बॉल्समध्ये अर्धशतक पूर्ण केलं. उत्तुंग फटका, षटकार.
अफलातून शॉट गणेशच्या बॅटमधून आणि हेच फटके हवेत. ग्राउंडच्या प्रवेशद्वाराजवळ जो टेम्पो उभा आहे प्लीज आपण थोडा पुढे घ्यायचा आहे. सन्माननीय खासदार आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात आपल्या सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे. तलवली ट्रॉफी 2025 मध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहोत. विशेष असं स्वागत असणार आहे अफसर रईस या स्पर्धेचे फोकसमॅन, तसेच तलवली स्पोर्ट्सकडून फरहान मुरुमकर किंग मेकर ऑफ तलवली यांच्याकडून देखील त्यांचं सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. क्रीडानगरीमध्ये आपल्या आगमन होत आहे, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात आपल्या सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचं आगमन या तलवली ट्रॉफीमध्ये होत आहे. साहेबांचं हृदयाच्या अंतःकरणातून आम्ही स्वागत करीत आहोत. वेलकम 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 सर. आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार आज आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी साहेबांची उपस्थिती, खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी साहेब उपस्थित होत आहेत आणि आमच्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थानं साहेबांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. त्याबद्दल साहेबांचे हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांच्या समवेत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. फ्री एंट्री टुर्नामेंट पडगा टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम 5-5 षटकांचे ग्रामीणचे सामने आपल्याला येथे अनुभवायला मिळत आहेत आणि फार मोठी उपस्थिती आपले प्रमुख अतिथी आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात बाळ्या मामा यांचं व्यासपीठावर आगमन. साहेबांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण क्रिकेटकडे वळणार आहोत. चालू असलेला सामना आयोजक संघ सध्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. तळवली स्पोर्ट्स ज्यांनी प्रथम बॅटिंग करताना 5 ओव्हर्समध्ये 101 धावा कुठून काढलेल्या आहेत आणि आता धावांचा पाठलाग सुरू झालाय. पहिलं षटक प्रगतीपथावर, पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर षटकार आलाय. गणेशच्या बॅटमधून नुकताच षटकार आपण बघितलाय. 102 धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता. आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात बाळ्या मामा भिवंडी लोकसभेचे खासदार सध्या मंचाची शोभा वाढवत असताना मोठी उपस्थिती साहेबांची आपल्याला लाभली आहे. ओ स्लॉक स्वीपचा चांगला वापर, बिहाइंड स्क्वेअर, अप्रतिम फटका आणि पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पार. कॅल्क्युलेटेड 6. फ्लॅट षटकार गणेशच्या बॅटमधून चोख प्रत्युत्तर येथे फलंदाज देत आहेत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना तुम्ही मारलेत तर आम्ही देखील मारू हे दाखवत असताना सांगत असताना गणेश एक गुडघा खाली टेकवला आणि बरोबर बॅटच्या मधोमध बॉल घेत असताना त्याला फेकलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. हैदराबाद येथून अली पटेल देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून तलवली स्पोर्ट्ससाठी ऑल द बेस्ट कळवण्यात आलेला आहे. अली पटेल जे स्वर्गीय हरिभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये प्लेइंग 11मध्ये होते, फायनल जी जिंकली होती याच मैदानावर. एक डावखुरे जबरदस्त गोलंदाज सध्या हैदराबादमध्ये आहेत, सामन्याचा आनंद लुटतायत. त्यांचं देखील स्वागत येते. धावचीची संधी बघायचं आहे नेमकं काय घडलंय. एष्ट्या तर उखडल्या गेलेल्या आहेत परंतु फलंदाज सुखरूप आहे असं पंच सांगतायत. 1 धाव येथे कंप्लीट होते. धावसंख्या 14. चांगली सुरुवात केली गणेशनं. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. 1 बॉल बाकी असेल पहिल्या षटकामधील. अफसर रईस गोलंदाजी करतायत. पहिले 2 चेंडू चांगले होते परंतु त्यानंतर 2 मोठे षटकार आपल्याला पाहायला मिळाले. आणखी मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल कारण 20 पेक्षाही अधिकची सरासरी प्रतिषटक गाठायची आहे आर्जोली संघाला. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस स्विंग केलाय. फ्लॅट षटकार स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे बॉल फेकलाय. कैफ रईसच्या बॅटमधून हा येतोय षटकार आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त. धावसंख्या बिनबाद 20. बीमरसाठी रिव्ह्यूची मागणी देखील करण्यात आलेली आहे फलंदाजी करणाऱ्या टीमकडून. बघावं लागेल की हा फेअर बॉल आहे की बीमर बॉल आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल.
सन्मान्य सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या सन्मानाकडे देखील आपण वळणार आहोत. भिवंडी लोकसभेच्या विकासासाठी नेहमीच कार्यतत्पर आपले खासदार साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचाचा निर्णय फेअर डिलिव्हरी अर्थात षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 20. जशास तसं चोख प्रत्युत्तर येथे सलामीवीर देत आहेत. 102 धावा बनवायच्यात 5 ओव्हर्समध्ये. त्यांना त्याची पूर्णपणे कल्पना आहे. गोलंदाजीमध्ये भरपूर चुका झाल्या पण आता फलंदाजीमध्ये त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न फलंदाज करताना दिसत आहेत. सुरुवात तर चांगली केली आहे परंतु मोमेंटम राखावा लागणार आहे. लतीफ रईस गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. क्रिकेटकडे आपण पुन्हा एकदा वळणारच आहोत परंतु तत्पूर्वी या व्यासपीठाची शोभा वाढवतायत सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब आपले लाडके खासदार. त्यांच्या सन्मानाकडे आपण जाऊयात. मी या स्पर्धेचे आयोजक अफसर रईस यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना सन्मानित करावं. साहेबांना विनंती असेल आमच्या सन्मानाचा आपण हा मान स्वीकारावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात साहेबांसाठी. आज आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देत आहेत. आपल्या विनंतीला मान देत असताना ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पुष्पगुच्छ शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांना सन्मानित करतोय. थँक्यू सो मच साहेब आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या येण्यानं या स्पर्धेची शोभा खऱ्या अर्थानं वाढलेली आहे. आणि याच दरम्यान विकेटचं पतन झाले. लतीफ रईसनं आल्या विकेट प्राप्त केली आहे. विकेट टेकिंग गोलंदाज नेहमीच पॉवर प्लेमध्ये ज्याने चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी केलेली आहे तो लतीफ रईस एक अतिशय दांडगा अनुभव असलेला गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आला आहे आणि त्याने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आहे. बाद होणारा फलंदाज गणेश 2 षटकार ठोकले 13 धावांचं योगदान दिलं. नवीन बॅटर पिंटू चव्हाण मैदानामध्ये. कैफ आणि पिंटू ही एक फार फेमस जोडी आहे खऱ्या अर्थानं आरजोली संघाची. आरजोली विरुद्ध तळवली असा हा चालू असलेला सामना. शेजारी संघ एकमेकांच्या समोर आहेत. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डीप होऊन आला हा बॉल. अगदी खोलवर टप्प्याचा होता. चांगला बॉल बॅट्समनला बीट केलंय. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज कैफ रईस. धावसंख्या स्थिरावलेली आहे 20 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली परंतु या ओव्हरमध्ये गोलंदाज सरस ठरताना दिसतोय. परंतु हा कमजोर बॉल फुल टॉस. अचूक टायमिंग साधता आलं नाहीये. डीपमध्ये खेळाडू सज्ज आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकच धाव मिळते. फार स्वतःशी नाराज तिथे फलंदाज. पंचांना विनंती असेल 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे. सन्मान्य सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब आपले लाडके खासदार बाळ्यामामा आपल्यातून रजा घेत आहेत. थँक्यू सो मच साहेब आपण या ठिकाणी आलात. आयोजक अफसर रईस आणि तलवली स्पोर्टच्या वतीने आपले शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. तसेच तळवलीचे किंग मेकर फरहान मुरुमकर यांचे देखील विशेष आभार. साहेब फक्त शुभ आशीर्वाद देण्यासाठीच आलेले नाहीत तर त्यांच्याकडून आपल्याला आर्थिक मदत देखील मिळालेली आहे. त्याबद्दल पुनश्च साहेबांचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करीत आहोत. स्कोर बोर्डवर आपण बघतो 21 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आहे. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होईल. आपल्यातून रजा घेत असताना लोकप्रिय खासदार आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात बाळ्यामामा. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा क्रिकेटकडे. 21 for 1 आणखी 81 धावा बनवायच्या आहेत. खिजर रईसनं या मैदानावर नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. तळवली स्पोर्ट्सनं नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. 2018ची 30 वर्गीय हरिभाऊ पाटील स्मृती चषक स्पर्धा आपल्या नावावर केली.
चिरोबा स्पोर्ट्स वाशिरेसारख्या बलाढ्य संघाला फायनलमध्ये पराभूत केलं होतं आणि त्या स्पर्धेच्या फायनल डेमध्ये 2 अर्धशतकं नोंदवली होती. किजर रईसनं आज पुन्हा एकदा अर्धशतक त्याच्याकडून पाहायला मिळालंय अवघ्या 12 बॉल्समध्ये. या स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक. थोडासा पुढे पडलाय बॉल, लॉंग ऑनला प्रयत्न चांगला होता फिल्डरचा. एकच धाव मिळते. खूप चांगली कमिटमेंट फिल्डरकडून पाहायला मिळाली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 22. या अगोदर जे अर्धशतक आपण बघितलं होतं पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये शिवाजी भालेकरकडून आई एकविरा स्पोर्ट्स झूपाडा संघाचा फलंदाज 14 बॉल्समध्ये त्याने अर्धशतक नोंदवलं होतं आणि त्या खेळी दरम्यान त्याने 8 षटकार ठोकले होते. किजर रईसनं आज 12 बॉल्समध्ये 7 षटकारांचा पाऊस पाडला. हा षटकार असेल, ताकदवान फटका. बॉलला फेकलंय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. पिंटू चव्हाणच्या बॅटमधून षटकार. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला तेव्हाच कळलं होतं की बॉल सीमारेषेच्या बाहेरच जाणार आहे. अप्रतिम टायमिंग आणि ताकद यांचा चांगला मेळाप होता आणि 6 धावा मिळत आहेत. षटकारांमध्ये जास्तीत जास्त डील करावं लागणार आहे विजयापर्यंत, टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी. धावसंख्या 28. लतीफ पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखी एक तगडा प्रहार. या वेळेला बॉलला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. हाय अँड हँडसम षटकार. टार्गेट भलेही कितीही मोठा असू द्यात, मात्र नेहमीच आपण बघितलेलं आहे कैफ असेल किंवा पिंटू असेल, गणेश यांनी जबरदस्त फटकेबाजी केलेली आहे. कित्येकदा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग या खेळाडूंनी केलेली आहे. बॅक टू बॅक षटकार. लतीफचा देखील अखेर खरपूस समाचार घेण्यात आला. सुरुवात चांगली होती परंतु अखेर 14 धावा त्याने देखील खर्च केल्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 34 एका गड्याच्या मोबदल्यात. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 ओव्हर्स 68 धावांची आवश्यकता असेल. "68 रन्स मोर रिक्वायर्ड फ्रॉम रिमेनिंग 18 बॉल्स." आज वातावरण जरूर बदललंय. सकाळपासून आपण बघतोय आकाशामध्ये काही प्रमाणात ढग आलेले आहेत, त्यामुळेच प्रखर असा सूर्यप्रकाश सध्याच्या घडीला मैदानात नाहीये. दुपारचं सत्र सुरू असताना देखील कामरान पटेल येतोय गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलाय. कामरान पटेल राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केलाय. चांगला फटका. वेकेंट एरियामधून बॉल लॉंग लेग सीमारेषा पार. कैफच्या बॅटमधून येतोय चौकार. प्रयत्न सुरू आहेत. ही धावसंख्या देखील चेस केली जाऊ शकते हे ते सांगत असताना दोन्ही फलंदाज, आणि अशीच फलंदाजी जर सुरू राहिली, चौकार षटकार सातत्याने येत राहिले, तर मात्र तळवली संघाचे देखील धाबे दणाणताना दिसतील. आणि थोडी चिंता तर वाढलेलीच आहे कॅप्टनची, कारण अवघ्या 13 बॉल्समध्ये 38 धावा फलंदाजांनी कुठून काढलेल्या आहेत. समीकरण 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 बॉल्समध्ये 64 धावांची आवश्यकता. कामरान वन्स अगेन फ्रॉम कुरुंद विलेज एंड. अगदी ओव्हर पेच. लॉफ्टेड शॉट. उत्तुंग फटका. षटकार. ग्लोरियस शॉट. कैफने देखील आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. हा दुसरा षटकार आहे कैफच्या बॅटमधून. अगदी स्लॉटमध्ये पडलेला बॉल होता. हा चुकीचा बॉल येते टाकत असताना गोलंदाज कामरान. फलंदाज प्रत्येक बॉलवर षटकार चौकार ठोकण्याच्या प्रयत्नात आहेत आणि अशी संधी तर जर त्यांना दिली गेली तर मात्र हेच होणार आहे. हाच रिझल्ट आपल्या समोर असेल. चांगली बॅटिंग. धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. आर्जोली संघाची 44 या आकड्यावर. गोलंदाजीमध्ये काय झाले ते विसरून गेलेले आहेत. आता फलंदाजीवर पूर्णपणे फोकस आहे. आणखी एक मोठा फटका. फिल्डर आहे डीप मध्ये, मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. अनदर 6. आणि याचबरोबर 50 धावा कंप्लीट होत आहेत आर्जोली संघाच्या. मॅच ऑन. आता प्रश्न पडला असेल तळवलीच्या प्रेक्षकांना आणि तळवलीच्या कॅप्टनला देखील की धावा तरी किती बनवायच्या. गोलंदाजीमध्ये भरपूर चुका होत आहेत. गोलंदाजीमध्ये कुठेतरी संघ कमकुवत दिसतोय सध्या तरी. गोलंदाज चांगले आहेत, मोठी नावं आहेत. लतीफ रईस, कामरान पटेल हे नावाजलेले खेळाडू आहेत, परंतु हवी तशी कामगिरी होत नाहीये. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखी एक. खेचलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सलगचा तिसरा षटकार. कैफ रईस ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स.
दिस इज मॅग्निफिसंट पीस ऑफ बॅटिंग. क्लीन हिटिंग. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर लॉंग ऑनला षटकार आणि तदनंतर बिहाइंड स्क्वेअर षटकार आणि आता हा स्क्वेअर लेगला षटकार ठोकलाय. काय कमालीची बॅटिंग चालू आहे. षटकारांचा अक्षरशः पाऊस, धोधो पाऊस या संपूर्ण मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तळवलीच्या फलंदाजांनी देखील जबरदस्त फटकेबाजी केली होती. खिजर रईसचे 7 षटकार, अर्धशतक त्यांनी नोंदवलं. मात्र प्रत्युत्तरात सुरुवात केली होती गणेशनं. 2 षटकार ठोकल्यानंतर तो माघारी परतला, पण आता कैफ रईस आणि पिंटू चव्हाण अक्षरशः चेंडूच्या चिंधड्या उडवतायत, चेंडूची चांबडी लोळवतायत. गोलंदाजांचं काही खरं नाही या मॅचमध्ये. 22 धावा आतापर्यंत कामरान पटेलनं खर्च केल्यात. संघाची धावसंख्या 56. हा फार मोठा इतिहास असेल मला वाटतं जर ही धावसंख्या चेस केली गेली तर. 101 बनवलेले आहेत तळवली संघानं 5 ओव्हर्समध्ये. 102 धावांचं टार्गेट. या स्पर्धेत दुसरा संघ आपण बघतो तळवली, ज्यांनी 100पेक्षा अधिक धावा बनवल्यात. हायेस्ट टीम टोटल खानिवली संघाच्या नावावर 116. यावेळेला मात्र बॅट आणि बॉलचा नेटचा संपर्क झालेला नाही. थोडंसं अपील होतं, अपील फेटाळतायत पंच. एक क्विक सिंगल, बॅट आणि बॉलचा स्पर्श होता, त्यामुळेच अपील फेटाळून लावले पंच शकील कोटी यांनी. 1 धाव मिळते. धावसंख्या 57. आणखी 45 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काही घडू शकते. मॅच पूर्णपणे ऑन आहे. 13 बॉल्स 45 धावा. एवढी मोठी धावसंख्या बनवल्यानंतर देखील तळवली संघाला देखील घाम फुटलाय. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. सामना करतोय पिंटू. चांगला बॉल, चांगलं कमबॅक करत असताना या ठिकाणी कामरान पटेल. येथे धावचीची संधी आहे आणि यस, इज गॉन. बिग विकेट. पिंटू चव्हाण बाद होतोय. फटका खेळल्यानंतर बॉल खरं तर शरीराला आदळला होता आणि थोडासा पुढे निघाला होता. थोडासा तोल त्याचा गेला आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की तो मागे परतू शकला नाहीये क्रीजमध्ये सुखरूपपणे. धावबाद होतोय. विकेट नंबर 2चं पतन. 13 धावांचं योगदान पिंटूने देखील दिलं. गणेशने देखील 13 बनवल्या होत्या, त्याने देखील 2 षटकार ठोकले. पिंटूने देखील 2 षटकार ठोकले आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय. धावसंख्या 57 2 गड्यांच्या मोबदल्यात. अगदी 19च्या सरासरीनं धावा बनवल्या जात आहेत, परंतु आणखी सरासरी वाढवावी लागणार आहे कारण रिक्वायर रेट अजून जास्त पाहिजे. उर्वरित 2 ओव्हर्समध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. 22.50ची सरासरी येथून प्रतिषटक गाठायची आहे आर्जोली संघाला. नए बल्लेबाज आकाश क्रीज पर पहुंचे हैं. अंतिम 12 गेंदे, 45 रनों की जरूरत है. इस पारी में कुल मिलाकर हम देखें तो 8 छक्के लग चुके हैं और 1 चौका. कैफ रईस बड़े ही खतरनाक नजर आ रहे हैं 31 पर बैटिंग करते हुए, और जब तक कैफ क्रीज पर है आशाएं पूरी तरह से जीवित है आर्जोली टीम की. गेंदबाजी में एक और बदलाव. रेहान मुरुमकर आक्रमण पर आते हुए. रेहान ने बल्लेबाजी में शुरुआत की थी, बहुत अच्छी शुरुआत दी उन्होंने. स्विच हिट कमाल के खेले उन्होंने. 23 रन बनाकर नाबाद भी रहे मात्र 9 गेंदों का सामना करते हुए. बल्कि आउट हुए थे. खिजर रईस नॉट आउट रहे थे 50 पर, लेकिन फ्लाइंग स्टार्ट दिया था रेहान ने. लेकिन अब गेंदबाजी भी अच्छी करनी होगी यदि टीम को जिताना है. कैफ के पास स्ट्राइक, ये बड़ी चुनौती है गेंदबाज के लिए भी. इन बाउंड्री के बाहर यही चाहिए आर्जोली को. एक और बिग हिट. आकाश ऑन फायर. आते ही उन्होंने बड़े बड़े हिट्स लगाना शुरू कर दिया है और आकाश भी मंजे हुए बल्लेबाज है. एक अनुभवी खिलाड़ी है इस टीम के. नंबर 4 पर आए हैं. बैक टू बैक 6s. क्या कमाल का मैच घट रहा है. 6 रनों से स्कोर उछलता हुआ 70 रन. अब चाहिए 7 गेंदों में 32 रन. अभी भी कहना मुश्किल है कि कौन सी टीम जीतेगी, लेकिन एक तो है कि आर्जोली टीम भले मैच हार भी जाती है तो एक बल्लेबाजों की उनकी जीत रहेगी. जिस तरह से उन्होंने इस बड़े लक्ष्य का पीछा करते हुए बैटिंग की है, काबिल तारीफ बैटिंग अंडर प्रेशर. 7 गेंदे 32 रन. अब दबाव एक बार फिर से ट्रांसफर होता हुआ गेंदबाज पर. पहली 3 गेंदों में सिर्फ 1 रन दिया था, लेकिन पिछली 2 गेंदों पर 2 बड़े हिट्स आकाश जाधव के बल्ले से. फील्डर तो खाली दर्शक बने हुए हैं इस मैच में. इस बार अंदर की तरफ लेकर आए थे, फिर से वो स्लॉक स्वीप करना चाहते थे.
बात बनी नहीं, कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही ओवर की समाप्ति। 4 ओवर का खेल समाप्त हुआ। स्कोर है 70 रन 2 विकेटों के नुकसान पर आरजोली स्पोर्ट्स। आखिरी ओवर में 32 रनों की जरूरत। अभी भी ये मैच पूरी तरह से खत्म नहीं हुआ है, भले ही वो गेंदबाजी करने वाली टीम के पास चांसेस ज़्यादा लगते हैं रन्स को देखते हुए, लेकिन ओवर में चाहिए। और गेंदबाजी के लिए एक बार फिर से कामरान पटेल, एक बार फिर से भरोसा जताया गया है। पहले ओवर में महंगे साबित हुए हैं, लेकिन एक बार फिर से उनके ऊपर भरोसा जताया गया है। पहले 4 ओवर्स के लिए 4 अलग अलग गेंदबाजों का इस्तेमाल। अफसर रईस ने 20 रन दिए, फिर लतीफ़ आए 14 रन देकर 1 विकेट। कामरान पटेल 23 रन, कोई विकेट नहीं। और पिछले ओवर में रेहान ने 13 रन खर्च किए। अच्छी खासी धुलाई हुई है गेंदबाजों की, दोनों भी टीमों के। ऐसा नहीं कि केवल तलवली के गेंदबाजों की, बल्कि आरजोली के गेंदबाजों की भी हम बात करें तो उन्होंने भी काफ़ी रन्स कंसीड किए। और छक्कों का जो बैटल है उसको तो आरजोली टीम ने जीत लिया। अभी तक 11 छक्के लगाए हैं, तलवली के बल्लेबाजों ने 10 लगाए थे। अंदर लगे बल्ले के, दूसरे के लिए पलटना चाहेंगे लेकिन वैसा कुछ नजर नहीं आ रहा है। एक से ही संतुष्ट हुए। 2 रन यहाँ पर लेने का प्रयास करना चाहिए था, क्योंकि मैच को ऑन रखने के लिए वो जरूरी था। अब 5 गेंदों में 5 छक्के भी लगते हैं तो मैच टाई हो जाएगा और चेजिंग कंपलसरी है। कामरान पटेल ने धीमी गति की गेंद के साथ शुरुआत की है। अगली गेंद, इस बार भी टाइम नहीं कर पाए हैं बल्लेबाज। बल्ले के अंदर लगी है, एलिवेशन नहीं है, सिर्फ 1 रन मिलेगा। तो अब ये कहा जा सकता है कि औपचारिकताएं बची हुई है इस मैच में, लेकिन काफ़ी पसीना बहाना पड़ा है यहाँ तक पहुँचने के लिए तलवली स्पोर्ट्स के गेंदबाजों को। इसके बाद दलेपाड़ा और कांदली के बीच में मैच। फ्लिक किया, गेंद हवा में है और हवा से बातें करती हुई मैदान के बाहर। लंबा हिट, 6 रन। जबरदस्त पिकअप फ्लिक कैफ रईस के बल्ले से। मैच भले ही शायद हार जाएंगे लेकिन हिम्मत नहीं आ रही है। और कहा भी जाता है कि हिम्मत से हारो लेकिन हिम्मत मत हारो। 39 पर बैटिंग कर रहे हैं कैफ और 3 गेंदें अभी भी बची है। तो अब इस बात में रोचकता है कि क्या वो अपना अर्धशतक पूरा कर पाएंगे या नहीं। टीम का स्कोर 78 रन, 24 रन चाहिए, 3 गेंदें शेष। क्या कोई अतिरिक्त गेंद, उस पर बड़ा हिट, कुछ कहा नहीं जा सकता है। ये खेल ही ऐसा है। बढ़िया गेंद, बढ़िया लाइन, यहाँ पर थोड़ा सा दूर रखा, बीट किया। 0 पे कैच छूटा था कैफ का। उसके बाद तूफानी बैटिंग की है उन्होंने, लेकिन बल्लेबाजों के लिए हमेशा ये मुश्किल ही था, क्योंकि 5 ओवर में 102 रन चेज कर रहे हैं। अंदरूनी किनारा, ओहो हो, कैच हो सकता था। कोशिश अच्छी हुई लेकिन कैच लपक नहीं पाए अफसर रईस। और अब केवल अंतिम गेंद इस मैच की शेष है। आखिरी गेंद लेकर कामरान पटेल। स्विंग किया सीधे फील्डर के पास, डॉट बॉल, और इसके साथ ही मैच समाप्त होता हुआ। तो आखिरकार मैच को जीतने में कामयाब हुई है तलवली स्पोर्ट्स ए। कॉन्ग्रेचुलेशंस टीम तलवली स्पोर्ट्स एंड हार्ड लक कैफ रईस एंड कंपनी आरजोली स्पोर्ट्स। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हाफ सेंचुरी जड़ने वाले खिजर रईस। बारह गेंदों में नाबाद 50 रनों की शानदार पारी खिजर रईस की, जिसमें उन्होंने 7 छक्के लगाए और 2 चौके। और एक बार फिर से साबित कर दिया कि ये मैदान उनके लिए काफी लकी मैदान है। मोहम्मद शेख से मैं रिक्वेस्ट करता हूँ अपने शुभ हाथों से कैप देकर सम्मानित करें मैन ऑफ द मैच खिलाड़ी खिजर रईस को। काफ़ी मेहनत है उनकी इस टूर्नामेंट में और अच्छा खेल भी उन्होंने पेश किया है, बहुत ही दमदार परफॉर्मेंस। उसके बाद नसीम भाई से रिक्वेस्ट है अपने शुभ हाथों से मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दे। मैन ऑफ द मैच के स्पॉन्सर है पापा मुकरी, उनको हम थैंक्स कहते हैं। वेल डन खिजर, कॉन्ग्रेचुलेशंस एंड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मैच। अगले मैच की तुरंत शुरुआत करनी है टीम दलेपाड़ा एंड श्री मीनाक्षी कांदली। दलेपाड़ा टीम ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी चुनी है और ये मैच भी 5-5 ओवर का रहेगा।
बहुत अच्छा मैच रहा पिछला, काफ़ी मनोरंजन हुआ दर्शकों का। गायकवाड़ सर अब यहाँ पर कमेंट्री बॉक्स में जुड़ते हुए, तलवली स्पोर्ट्स ने तो दिखा दिया है कि एंटरटेनमेंट तो होता ही रहेगा, होके ही रहेगा, चाहे फिर उनका टूर्नामेंट हो या फिर उनका मैच हो। तो आइए चलते हैं एक और नए मुकाबले की तरफ, जहां पर दलेपाड़ा टीम के सामने श्री मीनाक्षी कांदली टीम की चुनौती। कांदली के प्रारंभिक बल्लेबाज डगआउट से बाहर निकलते हुए पारी की शुरुआत करने के लिए, एक और ऐसे बल्लेबाज जो इस मैदान पर अर्धशतकीय पारी खेल चुके हैं, और वो टूर्नामेंट स्वर्गीय हरिबाबू पाटिल स्मृति चषक, जिसकी हम बार बार चर्चा कर रहे हैं, 2018 समीर कांदली टीम के बल्लेबाज, उन्होंने अर्धशतकीय पारी खेली थी, मुझे अच्छी तरह से याद है। उनके साथ रोशन आ रहे हैं ओपन करने के लिए। तो ये मैच भी काफ़ी इंटरेस्टिंग होने वाला है, कहीं भी मत जाइएगा। तलोली ट्रॉफी को छोड़कर आगे का आंखों देखा हाल सुनाएंगे गायकवाड़ सर। धन्यवाद अजय. एक खुशखबर आहे पडगाव विभागातील, त्याप्रमाणे भिवंडी तालुका ठाणे जिल्ह्यातील तमाम क्रीडा खेळाडूंसाठी, संघांसाठी ट्रॉफी हॉल अँड गिफ्ट्स शॉप नंबर 04 राज